मंडळी, कोकणामध्ये डोंगर उतार भागावर तुम्ही जर आंबा काजूची लागवड केलात तर चांगल्या प्रकारचे होते। या ठिकाणी बघू शकता तुम्ही, हे लाल चंदन आहे, हे फणसाचं झाड आहे, हे सिवनीचं झाड आहे आणि हा माझा स्वतःचा प्लॉट आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता मिक्स प्लांटेशन केलेलं आहे आणि आता या ठिकाणी या जुलै महिन्यामध्ये झाडांना मातीची भर या ठिकाणी आम्ही घालतोय, तुम्ही बघू शकता। असा डोंगर भाग असेल तर त्याचा तुम्ही उपयोग करू शकता। डोंगर म्हणजे जास्त डोंगर नाही आहे, एक 30-40 डिग्रीचा भाग आहे, म्हणजे 30 डिग्रीला असा स्लोप असा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय। पण या ठिकाणी काजूची जी लागवड आहे ती चांगल्या प्रकारची होते आणि कोकणामध्ये काजू आणि आंबा याची लागवड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत असते आणि मी माझ्या शेतामध्ये आंबा काजूची लागवड मोठ्या प्रमाणात केलेली आहे। जवळजवळ 2-3 एकरला अशी लागवड केलेली आहे मी। आता हा काजू यंदाच लावलेला आहे आणि ही झाडं सागवणाची ही 2 वर्ष झालेत लावून, पण चांगली वाढलेली आहेत। या ठिकाणी काही ठिकाणी जंगल वाढलेलं आहे, ते आता साफसफाईला आम्ही घेतोय। सागवानाची लागवड सुद्धा 30 डिग्रीचा जो स्लोप असतो त्यावर चांगल्या प्रकारची होत असते आणि कोकणामध्ये जर तुम्हाला आंबा काजूची लागवड करायची असेल आणि त्याची माहिती हवी असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी माझ्याशी कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता। म्हणजे असा मातीचा भाग आहे आणि संगमेश्वर तालुक्यामध्ये अशा जमिनी आपल्याला कमी किमतीमध्ये घेता येऊ शकतात, विकत घेता येऊ शकतात आणि त्या आपण डेव्हलप करू शकतो। माझ्या या जागेमध्ये मिक्स प्लांटेशन केलेलं आहे।